छान अशी पहिली बटाट्याची भाजी करून घेतली. आज मुलांना पराठे करून द्यायचे बटाट्याचे. फोडणी दिली. कामं पडलेत अजून, पाणी नाही आलं, पाणी लेट. बाहेर खूप प्रदूषण वाटतंय बघा, एवढं गरम होतं आणि बाहेर असं वाटतं धुकं आहे. आज सगळं प्रदूषण झाली भाजी. गॅस बंद करावा, गॅसची बचत करायची. आता गॅस महाग झाला आहे, गॅस सिलेंडर महाग झाला आहे. गॅसची खूप बचत करा. सर्व कुकरमध्ये जेवण बनवा. जेवढी बचत करता येईल तेवढी बचत करा. गॅस सिलेंडर 21 दिवसांनी येणार संपल्यावर, तोपर्यंत काय करणार. म्हणून इलेक्ट्रिक शिगडी घेऊन ठेवा. आम्हाला तर खूप टेन्शन आलं आहे. गावाला असो तर चुलबिल पेटून जेवण बनवलं असो, मुंबईला तर ते पण नाही करू शकत. आज घरी आम्ही दोघीजणीच आहोत, जान्हवी आणि मी. साई शाळेत गेला आहे आणि माझ्या सासूबाई पुण्याला गेल्यात, माझ्या बारक्या नणंदबाईकडं. असेच गेल्यात, ऑर्डर नाही त्यांना म्हणून. आपल्या कपडे धुवून घेते आता, पाण्याचा टाईम झाला आहे. पाणी माझ्या सकाळच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला असाच पसारा दिसेल माझ्या घरी. कसं पाण्याचा टाईमच असतो माझा 10-11 वाजेपर्यंत. त्याच्यामुळं मग सकाळचा ब्लॉक केला का माझ्या घरामध्ये अशी मिशीन सगळा पसारा दिसणार. तर माझ्या घरात जास्त पसारा नाही, मोजकंच सामान आहे. चपात्या करायच्यात अजून. आज आई नाही तर चपात्या करायचा मूड येणी झालं आहे. इकडं पराठे झाले बनवून. असं माझ्या पराठ्यालाच का फाडतं मध्ये? फाटतो हो तो, जास्त भाजी भरली ना का मग असा फाटतो. जान्हवी मला गोरं होण्यासाठी काय लावते? बेसन पीठ. गोरं होण्यासाठी नुसतं टॅन काढायला. अच्छा बरं. अरे चावल ती चावली ना, नकोच आई. साईडसाठी पराठा बनवते आता. साई आता आला शाळेतून, त्याला मस्त गरमागरम, त्याला गरमच आवडतो पराठा. साई 2 भात ना. माझं सिलेंडर लावून 15 दिवस झालेलं आहे. माझं सिलेंडर कधी पण जाऊ शकतो, म्हणून सर्व दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक शिगडीसाठी मरणाची गर्दी. इलेक्ट्रॉनिक हां, मला बोलतो इलेक्ट्रॉनिक शिगडी नको बोलू, त्याचं नाव आहे. साई खोलून दाखव. सिलेंडर कधी पण जाऊ शकतो, म्हणून सर्वांनी हे शिगडी आणून घरी ठेवा. त्याचं तोंड बघा शिगडी बोललो. आता आपल्याला जे बोलता येत नाही ते बोलणार कसं? मला तर शिगडीच बोलता येते. इलेक्ट्रॉनिक बघा, ॲटोमॅटिक आहे. आता जे कोण सर्वजण दुकानामधून हेच घेऊन जात आहेत. आता गॅस बुक केलं 15 दिवसांनी गॅस, 21 दिवसांनी गॅस येणार, तोपर्यंत काय करणार म्हणून सगळेजण ह्याचा वापर करणार आहेत. आता ह्याच्यावर आपली घरची भांडी लागत नाही, चालत नाही, म्हणून नवीन भांडी पण आणावं लागले बघा. नवीन कुकर, हाच कुकर लागतो ह्याच्यावर. आपली घरची जर्मलची भांडी ह्याच्यावर चालत नाही, ह्याला स्टीलचीच भांडी लागतात. म्हणून काल ही स्टीलची भांडी पण घेऊन आले. 1 कुकर आणि 2 टोपं. 1 टोप बाहेर काढलं मी वापरायला. हो का, असे प्लेन टोपं लागतात. साई खोलून दाखवतोय कुकर बघा. कुकर मला आवडला, कुकर छान आहे, पूर्ण स्टीलचा आहे. टोप आणला दूध वगैरे गरम करायला. बघा किंमत बघा. पहिली पूजा करून घेऊया. नवीन शिगडी आहे ना. चालू करून दाखवेन. माहिती आहे ना कशी चालू करायची? आता पहिलं पाणी ठेवूया तापायला. साईला येते का नाही मला पण नाही माहिती आहे.
पाणी टाका. पाणी ठेवलं टोपात. बघूया गरम होत आहे का. पाणी गरम झालं आहे म्हणजे शिगडी चालू आहे. आम्ही लावून बघितली नव्हती ना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. बाय.